नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सोडविणार आहोत. फॅक्टोराइज सोडूया. x² + 9x + 18 हे इक्वेशन ax² + bx + c या फॉर्ममध्ये आहे. येथे a म्हणजे x² चा कोइफिशियंट आहे, b म्हणजे x चा कोइफिशियंट आहे आणि c म्हणजे कॉन्स्टंट आहे. या फॉर्ममध्ये हे इक्वेशन आहे x² bx + c. म्हणजे येथे आता a म्हणजे x² चा कोइफिशियंट येथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. येथे b म्हणजे येथे 9 आहे म्हणजे x चा कोइफिशियंट 9 आहे आणि c ची व्हॅल्यू येथे 18 आहे. तर अशा क्वाड्रॅटिक इक्वेशनला येथे स्क्वेअर असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि टर्म 3 आहे, त्याच्यात 3 टर्म आहेत 1 2 3 म्हणून क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल इक्वेशन आहे. आणि अशा इक्वेशनचे आपणास फॅक्टर काढायचे आहेत. तर फॅक्टर काढण्यासाठी प्रथम 18 हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा. 18 आणि 1 येथे x² चा कोइफिशियंट 1 आहे. 1 आणि 18 यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल? 18च होईल. तर आता 18चे असे फॅक्टर घ्यायचे आपणास. फॅक्टर असे घ्यायचे की त्या दोन फॅक्टरमधला डिफरन्स किंवा ॲडिशन ही 9 आली पाहिजे. समजा 18चे फॅक्टर घेऊ आपण, 1 × 18 होतील. 2 जर फॅक्टर घेतला तर 9 होईल. किंवा 3च्या टेबलमध्ये 3 × 6 होतील. म्हणजे 1 2 3 सिरियलने घेतलेले आपण. 1 × 18 आला आहे, 2 × 9 आला फॅक्टर आणि 3 × 6 म्हणजे हे दोन फॅक्टर आलेले आहेत 18चे. तर आता 9 हा मिडल टर्म आपला 9 आहे. तर ह्या दोन फॅक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 9 आली पाहिजे. 18 आणि 1 ॲडिशन 9 येणार नाही आणि सबस्ट्रॅक्शन 9 येणार नाही, म्हणजे हे फॅक्टर घेता येणार नाहीत आपल्याला. 2 आणि 9 यांची ॲडिशन जर केली तर 11 होईल, पण आपल्याला 9 पाहिजे म्हणून हे पण घेता येत नाही. सबस्ट्रॅक्शन केलं तर 9 - 2 म्हणजे 7 होतील, हे पण चालणार नाही. 3 आणि 6 हे दोन फॅक्टर घेता येतील, यांची ॲडिशन जर घेतली आपण तर 9 येते. 3 आणि 6 9 होते. म्हणजे 18चे आपणास हे फॅक्टर घेता येतील 3 आणि 6. तर आता येथे साईनचा विचार करायचा. +18 पाहिजे, +18 आणि +9 पाहिजे म्हणजे +3 +3 हे दोन्ही फॅक्टर प्लसमध्ये घेता येतील आपल्याला. आता हेच इक्वेशन आपण x², आता हे 9x आहे ना, 9xलाच याचं या फॉर्ममध्ये लिहायचं 3x + 6x. म्हणजे काहीच बदल झाला नाही. 3x + 6x म्हणजे 9x आणि +18 ॲज इट इज. आता या स्टेपला काय करायचं, आता हे दोन टर्म आणि या दोन टर्म यामध्ये कॉमन काढायचं. आता या दोन टर्ममध्ये कॉमन x घेता येईल आपणास. x जर कॉमन घेतला, येथे स्क्वेअर असल्यामुळे 1 x राहील आणि प्लस x कॉमन घेतल्यामुळे x कॅन्सल होईल आणि 3 राहतील. आता येथे +6 कॉमन घेता येतील. 6 कॉमन घेतल्यामुळे येथे x राहील, 6 कॅन्सल होतील आणि 18ला 6ने डिवाईड केल्यामुळे येथे +3 राहतील. ह्या दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले आहेत. हे दोन ब्रॅकेट इक्वल आले पाहिजे तरच आपला आन्सर ॲक्युरेट येते. दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट लिहायचा x + 3 आणि उरलेल्या टर्म आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये ॲड करायच्या x + 6. हे झाला आपला आन्सर. येथे x + 3 आपण म्हणजे कॉमन घेतलेला आहे. x + 3 ह्या दोन टर्ममध्ये जर कॉमन घेतला तर x राहील आणि +6 राहील. सेकंड, या इक्वेशनमध्ये येथे 1 आहे, 1 आणि × 9 म्हणजे 9च होईल. आपल्याला 9चे फॅक्टर घ्यायचे आहेत. 9चे फॅक्टर कसे घेणार आपण? 1 जर घेतला फॅक्टर तर सेकंड फॅक्टर आपला 9 येईल. 2ने काही 9ला डिवाईड करता नाही, 3ने करता येईल. 3 × 3 होईल 9. हे फॅक्टर आपण जर घेतले आणि -10 ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन यायला पाहिजे. 1 आणि 9 यांची ॲडिशन 10 येते म्हणजे हे दोन फॅक्टर घेता येतील. 3 आणि 3 यांची ॲडिशन 9 होईल, हे नाही चालणार आपल्याला. म्हणून 9चे फॅक्टर आपण कोणते घेणार? 1 आणि 9. आता साईनचा विचार करू. +9 पाहिजे, +9. तर आता -10 पाहिजे म्हणजे दोघांची ॲडिशन -10 यायला पाहिजे. त्यासाठी हा मायनस घ्यावा लागेल आणि हा पण फॅक्टर मायनस घ्यावा लागेल. म्हणजे -1 आणि -9 म्हणजे -10 होतील.
इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10x आपण या फॉर्ममध्ये लिहिणार मायनस 9x आणि मायनस 1x म्हणजे मायनस एक्स, किंवा आधी हे लिहिलं तरी चालते मायनस एक्स आणि 9x आणि प्लस 9 ॲज इट इज. याऐवजी आपण या फॉर्म करून असं लिहिलेलं आहे. तर आता ह्या दोन टर्ममध्ये आणि या दोन टर्ममध्ये कॉमन घेणार. यामध्ये कॉमन काय घेता येईल आपणास? एक्स कॉमन घेता येईल. एक्स जर कॉमन घेतला तर एक्स मायनस 9 होईल आणि ह्या दोन टर्ममध्ये आपण कॉमन -1 घेणार. कशामुळं? कारण एक्स मायनस 9 सेकंड ब्रॅकेट येऊन जातो आपला एक्स मायनस 9. -1ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्सच येईल. -1 इंटू -9 म्हणजे +9च होईल. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्याऐवजी एकच ब्रॅकेट घ्यायचा एक्स मायनस 9 आणि उरलेल्या टर्म सेकंड ब्रॅकेटमध्ये ॲड करायच्या एक्स मायनस 1. म्हणजे येथे आपण एक्स मायनस 1 कॉमन घेतलेला आहे. कॉमन घेतल्यानंतर येथे फक्त एक्स राहील आणि -1. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट आता येथे 1 आणि 144 यांचा मल्टिप्लिकेशन 144 होईल. 144 आपला मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि ॲडिशन ही 24 आली पाहिजे. आपणास माहीत आहे 12चा स्क्वेअर 144 असतो. 12 इंटू 12 144 होतात आणि 12 प्लस 12 24च होतील. म्हणून हे दोन फॅक्टर आपण घेऊ शकतो. +12 इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 12y प्लस 12y प्लस 144. 12y प्लस 12y म्हणजे 24y इक्वल टू कॉमन, या दोघात कॉमन, येथे y कॉमन घेता येईल. y कॉमन घेतला तर y प्लस 12 होतील आणि येथे प्लस आपण 12 कॉमन घेऊ, कारण येथे 12 डिवाइड केलं तर y राहील आणि प्लस येथे 12 येतील. 144ला 12 डिवाइड केल्यानंतर 12च राहतील. हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्यापैकी एक ब्रॅकेट लिहिणार y प्लस 12 आणि उरलेल्या टर्म आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट 5y स्क्वेअर प्लस 5y मायनस 10. 5 आणि हे 10 यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे -50 येईल. तर आता 50चे आपण फॅक्टर घेऊ. आपण फॅक्टर येण्यासाठी 1 फॅक्टर घेतला तर सेकंड 50 येईल. 2 जर फॅक्टर घेतला तर सेकंड 25 येईल. 5 जर घेतला, कारण 3ने भाग जात नाही, 4ने जाणार नाही, 5नेच जाईल. 5 जर घेतला तर 10 येईल. आता म्हणजे 10 आणि 5 यामध्ये रिलेशन 5चं येऊ शकते, कारण 10 मायनस 5 होतील. म्हणून 50चे आपण फॅक्टर कोणते घेणार? एक 5 आणि सेकंड 10चा. तर आपणास -10 म्हणजे -50 पाहिजे होते, येथे मायनस येणार आणि येथे प्लस पाहिजे, म्हणजे ही टर्म आपल्याला प्लस घ्यावी लागेल, ही मायनस घ्यावी लागेल. 10 मायनस 5 म्हणजे 5 येतील आणि हे 10 इंटू -5 म्हणजे -50 होतील. -10 आणि 5 म्हणजे -50. आता हे सॉल्व करता येईल आपणास. 5y स्क्वेअर प्लस 10y कोणती एक टर्म आधी स्टार्टिंगला लिहिली तरी चालेल आणि -5y आणि -10 ॲज इट इज इक्वल टू कॉमन घेणार ह्या दोन टर्ममध्ये. येथे कॉमन काय येईल? 5 कॉमन येईल आणि y पण कॉमन येईल. तर येथे राहील y आणि +2 आणि येथे -5 कॉमन येतील. -5 कॉमन घेतले तर येथे y राहील आणि +2 राहतील. हे दोन ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत. सेम आल्यामुळे आपण एका ब्रॅकेटमध्ये सेम ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये उरलेल्या टर्म हे लिहू शकतो, किंवा येथे आपण 5 कॉमन काढू शकतो. म्हणजे y प्लस 2, 5 जर कॉमन काढले तर येथे काय राहील? y -1 राहील, किंवा हे स्टार्टिंगला लिहिले तरी चालतील y +2 आणि y -1.
हे येतील फॅक्टर. नेक्स्ट आता येथे 1 आहे कोएफिशियंट, म्हणजे 1 × 35 म्हणजे 35चेच आपणास फॅक्टर घ्यायचे आहेत. 35चे फॅक्टर घेण्यासाठी आपण 1 जर फॅक्टर घेतला तर सेकंड येईल 35. 35ला 2चा फॅक्टर नाही आहे, 3च्या टेबलमध्ये नाहीत, 4च्या नाही, 5च्या टेबलमध्ये आहेत. 5 × 7 35 होतील. आता आपणास रिलेशन काय पाहिजे, -2 पाहिजे, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. 7 - 2 केले, 7 - 5 केले तर 2 येतात, म्हणून 35चे हे फॅक्टर आपल्याला घेता येतील, 5 आणि 7. तर येथे आता साईनचा विचार करू. -35 पाहिजे आपणास, -35, आणि येथे -2 पाहिजे. -2 पाहिजे म्हणजे येथे -7 घ्यावं लागेल आणि येथे +5 घ्यावं लागेल, म्हणजे कारण -7मधून 5 गेले तर -2 राहतील आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन -35 येईल. त्या प्रमाणात p² -2p ऐवजी काय लिहिणार आपण आता, +5p आणि -7p आणि हे -35 ॲज इट इज. याऐवजी आपण हे लिहिलेले फॅक्टर आल्याप्रमाणे, आणि दोघांमध्ये आता कॉमन घेणार, या दोघात कॉमन घेणार. येथे आपण p कॉमन घेऊ शकतो, म्हणजे तर p -5 राहील. हे सॉरी इथं प्लस फॅक्टर होता ना, प्लस म्हणजे हा प्लस येईल, आणि येथे आपण -7 कॉमन घेणार. -7 कॉमन घेतले तर येथे p राहील आणि येथे +5 राहील. दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले, त्यापैकी एक ब्रॅकेट लिहिणार p +5 आणि उरलेल्या टर्म सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट 1 × 44 म्हणजे 44चेच आपणास फॅक्टर घ्यायचे आहेत. 44चे फॅक्टर काय काय येतील आपले, 1 जर घेतला तर सेकंड येईल 44, 2 जर घेतला तर 22 येईल, 3ने डिवाईड करता येणार नाही, 4ने करता येईल, 4 जर घेतला तर 11 होईल, 4 आणि 11. आपणास काय पाहिजे, 7चा डिफरन्स किंवा ॲडिशन पाहिजे. 11 आणि 4 यांचा जर डिफरन्स घेतला आपण तर 7 येतो आहे, त्यामुळे 44चे हे दोन फॅक्टर घेता येतील आपणास, 4 आणि 11. तर साईनचा विचार करू. -44 पाहिजे आपणास आणि -7 पाहिजे. -7 पाहिजे म्हणजे हा मायनसमध्ये घ्यावा लागेल आणि हा प्लसमध्ये घ्यावा लागेल. तर -11मधून 4 जर मायनस म्हणजे -11मधून 4 प्लस झाले तर -7 येतील, म्हणजे हे फॅक्टर घेणार आपण. तर आता हा मिडल टर्म या प्रमाणात लिहिणार आपण, इक्वल टू p² -11p आणि +4p आणि -44 ॲज इट इज. आता कॉमन घेणार. p जर कॉमन घेतला तर p -11 राहतील आणि येथे कॉमन आपण +4 घेऊ. +4 कॉमन घेतला तर येथे p's राहतील, येथे मायनस राहील आणि 11 येईल. 44ला 4ने डिवाईड केल्यानंतर दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत, त्यामुळे दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट लिहिणार p -11 आणि उरलेल्या टर्म p +4 सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट येथे 1च कोइफिशियंट आहे, 1 × 120 म्हणजे 120चेच आपल्यास फॅक्टर घ्यायचे आहेत. 120चे फॅक्टर आपण सिरियलनं घेऊ. 1 जर घेतला तर सेकंड 120चे येईल, 2च्या टेबलमध्ये 60ला होईल, 3च्या टेबलमध्ये 40 होईल, 4च्या टेबलमध्ये 30 होतील, कारण आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 23 मॅच व्हायला पाहिजे. ह्या दोघांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली तर 23 येणार नाही. 30 + 4 आणि 30 - 4 23 येत नाहीत. मग 5च्या टेबलमध्ये 5 × 24 होतील. 6 जर घेतला तर 6 × 20 म्हणजे हे दोन फॅक्टर होतील 120चे. 7 नाही डिवाईड करता येणार, 8ने करता येईल, 8 × 15 होतील. आता 8 आणि 15 हे दोन फॅक्टर येतात आपले, कारण 8 आणि 15 दोघांचे ॲडिशन 23 येते, म्हणजे 120चे आपणास हे दोन फॅक्टर घेता येतील, 8 आणि 15. तर आता
साईनचा विचार करू, प्लस पाहिजे आपणास, 120 प्लस पाहिजे आणि 8 आणि 15 -23 पाहिजेत, म्हणजे हा मायनस घ्यावा लागेल, हा मायनस घ्यावा लागेल, कारण मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होते, प्लस होते, म्हणजे प्लस 120 इक्वल टू एम स्क्वेअर -23ला एमला आपण कसं लिहिणार आता, -8m या टर्मऐवजी -8m आणि -15m आणि प्लस 120 इक्वल टू कॉमन, याच्यात कॉमन एम कॉमन घेतला आपण तर एम राहील आणि -8 होतील. येथे कॉमन काय घेणार, -15 कॉमन घेणार, -15 कॉमन घेतला तर येथे एम राहील आणि येथे -120ला 15ने डिवाइड केलं तर आन्सर 8 येईल. आता येथे दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्यापैकी एक ब्रॅकेट घेऊ आपण आणि उरलेल्या टर्म सेकंड ब्रॅकेटमध्ये ॲड करू, हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट येथे आपणास 1 इंटू 100 म्हणजे 100चे आपणास फॅक्टर घ्यायचे आहेत, 100चे फॅक्टर घेऊ. 1 जर घेतला तर 100 येईल सेकंड, 2 घेतला तर सेकंड फॅक्टर 50 येईल, 3ने काही डिवाइड करता येणार नाही, 4ने करता येईल, 4 घेतला तर 25 येईल, 5ने डिवाइड केलं तर 25 आणि 20. आता -25, 4 आणि 25 आणि 4 यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 25 येणार नाही, पण 20 आणि 5 यामध्ये ॲडिशन 25 येईल, म्हणजे हे दोन फॅक्टर आपणास घेता येईल. 100चे हे दोन फॅक्टर घेऊ आपण, कोणते, 5 आणि 20. तर यामध्ये आता साईनचा विचार करू, +100 पाहिजे आपणास आणि -25 पाहिजेत, -25 त्यांची ॲडिशन पाहिजे, म्हणजे हा मायनस घ्यावा लागेल, हा मायनस घ्यावा लागेल, मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस आणि प्लस मायनस असेल तर आन्सर मायनसमध्येच येते, त्यामुळे हे दोन फॅक्टर घेऊ, कारण यांचा मल्टिप्लिकेशन +100 येईल आणि ॲडिशन -25 येईल, त्यामुळे हे फॅक्टर -5m आणि -20m हे दोन फॅक्टर घेऊ आपण, इक्वल टू m स्क्वेअर -20m आणि -5m आणि +100 ॲज इट इज. आता यामध्ये कॉमन घेणार आणि यामध्ये कॉमन घेणार, m कॉमन घेतला आपण तर m -20 राहतील आणि येथे -5 कॉमन घेतला तर m -20च राहतील, इक्वल टू सेम आहेत ब्रॅकेट, हे दोन्ही ब्रॅकेट सेम आल्यामुळं एका ब्रॅकेटमध्ये m -20 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये राहिलेल्या टर्म m -5 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे 3 आणि 15 या दोघांचा मल्टिप्लिकेशन 45, म्हणजे आपणास 45चे फॅक्टर घ्यायचे आहेत. 45चे फॅक्टर कसे येतील, 1 घेतला तर सेकंड 45 येईल, 2 नाही घेता येणार, 3 घेता येईल, 3 घेतला तर 15 येईल, 4 नाही घेता येणार, 5 घेता येईल, 5 घेतला तर 9 होईल. तर आता आपणास 14 पाहिजे, 9 आणि 5 यामध्ये 14 येते, 9 + 5 म्हणून 45चे हे दोन फॅक्टर आपण घेऊ शकतो, 5 आणि 9. साईनचा विचार करू, प्लस पाहिजेत, प्लस आणि प्लस प्लस 5 × 9 45 आणि दोघांची ॲडिशन +14, 15 × 3 हे होते 45 आणि ते प्लसमध्ये होते म्हणून हे प्लसमध्ये आलेले आहेत. एक 5x घेणार आणि सेकंड आपण 9x घेणार, 3x² 14x ऐवजी आपण आता काय लिहिणार, 5x आणि 9x किंवा 9x आणि 5x कोणताही घेतला तरी चालेल आणि +15 ॲज इट इज. आता कॉमन यामध्ये काढणार, यामध्ये कॉमन, येथे 3 आणि x दोन टर्म कॉमन घेता येतील, 3x
3x कॉमन घेतला तर इथे फक्त x राहील आणि येथे 3x कॉमन घेतला तर प्लस 3च राहतील. आता येथे 5 कॉमन घेता येतील. 5 कॉमन घेतला तर येथे फक्त x राहील आणि येथे 3 राहतील. 15ला 5ने डिवाइड केल्यानंतर 3 राहतील. आता दोन्ही टर्म्स सेम आलेल्या आहेत म्हणून ही टर्म आपण कॉमन घेणार x + 3. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x राहतील आणि प्लस 5 येईल आपलं आन्सर. नेक्स्ट आता येथे 2 आणि 45 म्हणजे 90चे आपणास फॅक्टर घ्यायचे. 2 × 45 90चे फॅक्टर आणि डिफरन्स किंवा ॲडिशन 1चा आला पाहिजे. त्यासाठी 1 × 19 हे तर शक्यच नाही आहे. 2 × 45 हे पण शक्य नाही आहे. 3 × 30 5ने डिवाइड करता येईल तर 18 येईल सेकंड फॅक्टर. 6ने डिवाइड करता येईल तर 15 येईल. आता डायरेक्ट 9ने डिवाइड करता येईल. 9ने केला तर सेकंड फॅक्टर 10 येईल. तर आपणास डिफरन्स किंवा ॲडिशन किती पाहिजे 1. 10 आणि 9 यामध्ये डिफरन्स 1चा आहे. त्यामुळे 90चे फॅक्टर आपण हे घेऊ शकतो. 90चे कोणते फॅक्टर घेणार 9 आणि 10. आता साईनचा विचार करू म्हणजे -90 पाहिजे आपणास. इथे मायनस असल्यामुळे -90 पाहिजेत. तर -90 कधी येतील जर एक टर्म याचा प्लस घेऊ आपण +x पाहिजे. त्याच्यामुळे ही मोठी संख्या प्लसमध्ये घेऊ आणि -9ला आपण मायनसमध्ये घेऊ. 10 - 9 म्हणजे x होईल म्हणजे 1 आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल म्हणजे -9x घेता येईल एक टर्म आणि सेकंड घेता येईल 10x. 2x² + 10x आणि -9x. आता 10x मधून 9x गेले तर xच राहतो आणि -45 ॲज इट इज. कॉमन याच्यात कॉमन ह्या दोन टर्ममध्ये आपण 2x कॉमन घेऊ शकतो. 2x कॉमन घेतला तर 2 कॅन्सल होतील. एक x कॅन्सल होईल फक्त इथे x राहील. 2x कॉमन घेतल्यामुळे येथे +5 राहतील आणि येथे -9 कॉमन घेऊ शकतो. -9 कॉमन घेतले तर येथे x राहील. 9ने 9ला डिवाइड केलं तर +5. दोन्ही टर्म आपल्या सेम आलेल्या आहेत त्यामुळे एका ब्रॅकेटमध्ये 1x + 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये राहिलेल्या टर्म 2x - 9. नेक्स्ट येथे आपणास फॅक्टर कशाचे घ्यायचे 20 × 8 म्हणजे 20 × 8 160चे आपणास फॅक्टर घ्यायचे. तर आणि 26 ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आली पाहिजे त्या दोन फॅक्टरमधली. तर 1 × 160 होईल. सेकंड जर घेतला तर 80 होईल. मॅच होणार नाही आहे. पुढचा फॅक्टर 4 जर घेतला 4ने डिवाइड करता येईल 160ला तर आन्सर येईल 40. 5ने डिवाइड करता येईल. 5च्या टेबलमध्ये आहेत 160 त्यामुळे 32 होतील. हे 8ने 20 होतील आणि 9ने डिवाइड करताना नाही 10ने करता येईल. 10ने 16 होतील. आपणास 26 पाहिजे. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ह्या दोन फॅक्टरची ही येणार नाही आहे. 82 होतील किंवा 78 होतील. आपल्याला 26 पाहिजे हे येणार नाही. 44 होतील किंवा 36 होतील हे नाही येणार. कॅन्सल हे नाही चालणार. 10 आणि 16 यांची जर ॲडिशन घेतली तर 26 येते म्हणजे हे दोन फॅक्टर चालतील आपल्याला. म्हणजे 160चे आपण कोणते फॅक्टर घेणार 160चे एक 10 घेणार आणि एक 16 घेणार. आपण साईनचा विचार करू म्हणजे हा प्लस पाहिजे आपणास मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा डिफरन्स कसा पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे ही ॲडिशन कशी घ्यावी लागेल आपणास ही मायनस घ्यावं लागेल आणि हा मायनस घ्यावा लागेल. मग दोघांची ॲडिशन केली आपण तर -26 येतील. 10x एक फॅक्टर घ्यावा लागेल आणि सेकंड घ्यावा लागेल -16x.
इक्वल टू 20x² या टर्मऐवजी आपण काय लिहिणार -16x आणि -10x किंवा -10x -16x आणि +8 ॲज इट इज यात कॉमन घेऊ आणि यात कॉमन घेऊ आपण. आता यामध्ये कॉमन काय घेता येईल 4 घेता येईल दोन्ही टर्ममध्ये आणि x कॉमन घेता येईल 4 आणि x या दोन टर्म कॉमन घेता येतील. 4 ने डिवाइड केलं तर 5 राहतील आणि 1 x राहील. येथे -4 राहतील. आता येथे -2 कॉमन घेऊ आपण. -2 जर कॉमन घेतला तर येथे 5 राहतील आणि x राहील आणि -4 राहतील. आता हे दोन्ही टर्म आपल्या दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत. त्यापैकी एक ब्रॅकेट घेऊ 5x - 4 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये या दोन टर्म लिहून टाकू 4x - 2. हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट, आता मित्रांनो तुमच्या हिंट लक्षात आलेली आहे. म्हणजे फॅक्टर कसे काढायचे. 44 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन घेणार. 44 आणि 3 यांचा किती येईल 132 येणार. तर 132चे असे फॅक्टर घ्यायचे आपणास की डिफरन्स त्यातील 1 आला पाहिजे. तर तुम्हाला काढता येतील आता हे. तर ते फॅक्टर आपल्याला भेटतील 12 आणि 11. 12 आणि 11 यांचा मल्टिप्लिकेशन 132 येतो. आणि साईनचा विचार करू आपण मायनस पाहिजे -132. तर आता डिफरन्स पण आपल्याला मायनसमध्ये पाहिजे. म्हणजे -12 घेणार एक आणि दुसरा +11 x हे दोन फॅक्टर घेता येतील आपणास. इक्वल टू 44 x² -12x आणि +11x आणि -3 ॲज इट इज. कारण 12x मधून 11x गेले तर हे -12 असल्यामुळे -x राहील. कॉमन या दोन टर्ममध्ये कॉमन घेऊ. कॉमन काय येईल 4 कॉमन येईल आणि xही कॉमन येईल. तर येथे 1 राहील 4 ने डिवाइड केलं 44ला 11 राहील आणि x राहील आणि -3. येथे आता हा ब्रॅकेट आला पाहिजे सेकंड टर्मला. म्हणजे इथे आपल्याला कॉमन काय घ्यावं लागेल +1 कॉमन घ्यावं लागेल. +1 कॉमन घेतला तर येथे 11xच राहील आणि -3 राहील. हे दोन्ही टर्म आपले सेम आलेले आहेत. 11x - 3 11x - 3 हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. त्यामुळे त्यापैकी एक ब्रॅकेट घेणार 11x - 3. म्हणजे आपण हा कॉमन घेतो आहे ह्या दोन टर्ममध्ये. हा ब्रॅकेट कॉमन घेतला तर हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील फक्त 4x राहील आणि येथे कॉमन घेतल्यामुळे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. फक्त येथे +1 राहील. हे येईल आपला आन्सर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.